नमस्कार. BMC निरीक्षक आणि BMC क्लर्क एक्झाम लवकरच होणार आहेत. 2 डिसेंबर पासून BMC क्लर्क म्हणजेच लिपिकची एक्झाम सुरू होत आहे आणि 10 डिसेंबरला BMC इन्स्पेक्टर म्हणजेच निरीक्षक या पदाची एक्झाम आहे. क्लर्कची एक्झाम जास्त वॅकन्सीज असल्यामुळे टोटल वॅकन्सीज आहेत 1846 1846 क्लर्कसाठी. त्यामुळे 7 दिवस एक्झाम चालणार आहे. बट निरीक्षक या पदासाठी अर्ज पण कमी आलेले आहेत. 25,000 अर्ज आहेत. वॅकन्सीज पण कमी आहेत. 178 वॅकन्सीज. एकाच दिवसात 3 शिफ्टमध्ये म्हणजे 10 डिसेंबरला निरीक्षकची एक्झाम होऊन जाईल आणि क्लर्कची एक्झाम 2 डिसेंबर 3 डिसेंबर 4 5 डिसेंबर 6 डिसेंबर त्यानंतर 7 8 9 10 गॅप आहे. 11 डिसेंबर आणि 12 डिसेंबरला आहे. हॉल तिकीट BMC क्लर्कचे आलेले आहेत. इन्स्पेक्टरचे हॉल तिकीट 2 डिसेंबरला मिळून जातील. चला, आजचा व्हिडिओ काय आहे, TCS पॅटर्न नेमकं काय आहे BMC एक्झामसाठी. TCS पॅटर्न आहे काय BMC एक्झामसाठी त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. जाहिरात काळजीपूर्वक वाचली तर सिलेबस कळतो. जाहिरात काळजीपूर्वक वाचली खूप काही गोष्टी लक्षात येतात की पेपर पॅटर्न कसा राहील. तर आज आपण डिस्कस करणार आहोत BMC क्लर्क आणि इन्स्पेक्टर दोन्ही याचं एक्झाम पॅटर्न कसं राहणार आहे, TCS पॅटर्न नेमका काय असतो आणि IBPS आणि TCS मधला फरक काय आहे. एक लक्षात घ्या, सरळ सेवा 100 प्रश्न 2 तास असा आपला आतापर्यंत सवय होती. बट क्लर्कसाठी 100 प्रश्न 100 मिनिट आहेत. परत सांगतोय, क्लर्कसाठी 2 तास नाही आहेत. 100 क्वेश्चन्स आहेत बट टाइम पण 100 मिनिट्स आहेत. ठीक आहे, म्हणजे 1 तास 40 मिनिट. पण इन्स्पेक्टरसाठी 100 क्वेश्चन्स आहेत आणि टाइम आहे 120 मिनिट म्हणजे 2 तास. परत सांगतोय, क्लर्कला 2 तास नाहीये वेळ. निरीक्षकच्या एक्झामसाठी 2 तास वेळ आहे. आतापर्यंत सर्व सरळ सेवा TCS IBPS आपल्याला सवय आहे जिथे कुठे 100 क्वेश्चन असतील 2 तास राहायचे. 2 तास हा खूप सारा वेळ होता आणि इनफ टाइम होता. बट आता क्लर्कमध्ये लक्षात घ्या, फक्त 100 मिनिटच आहेत आणि इन्स्पेक्टरसाठी 120 मिनिट आहेत. इन्स्पेक्टरसाठी इनफ आहे टाइम, बट क्लर्कसाठी थोडी गडबड किंवा धावपळ होऊ शकते. त्यानंतर पॅटर्नमध्ये काय चेंज आहे, ग्रुप वाईज टायमिंग. म्हणजे आतापर्यंत आपण जे पेपर दिले, तलाठीचे असतील, सहकार विभागाचे असतील, एक्साईज विभागाचे असतील, नगरपालिकाचे असतील, जलसंपदाचे असतील, आपण काय करायचो, मराठी 25 प्रश्न, इंग्लिश 25 प्रश्न, GK 25 प्रश्न आणि मॅथ रिझनिंगचे 25 प्रश्न. सर्व क्वेश्चन्स एकाच टायमाला ओपन व्हायचे. 100 क्वेश्चन्स तुम्ही तुमच्या 2 तासामध्ये कुठल्याही सेक्शन्सवर जाऊ शकत होते. कुठलेही क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करू शकत होते. एका लाईननं मराठीचे क्वेश्चन राहत होते, एका लाईनने इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स राहत होते आणि एका लाईनमध्ये GKचे आणि एका लाईनमध्ये क्वेश्चन्स राहत होते CSATचे. बट इथे तसं नाही आहे, ग्रुप वाईज आहे. पहिले 25 मिनिटामध्ये फक्त ग्रुप A ओपन होईल. ग्रुप A मध्ये 25 प्रश्न आहेत 25 मिनिटासाठी. हे क्लर्कसाठी सांगतोय. निरीक्षकसाठी 30 मिनिटाचा एक ग्रुप आहे. 30 मिनिटात 25 प्रश्न ओपन होतील आणि त्या 25 प्रश्नामध्ये सर्व मिक्स राहील. इंग्लिश, मराठी, GK, CSAT सर्व मिक्स राहील. ते मी पुढं थोडक्यात सांगणारच आहोत. ठीक आहे, पुढं अजून इन डिटेल आपण एक्सप्लेन करूया ग्रुप वाईज टायमिंग म्हणजे काय. त्यानंतर टाइम बाउंड सेक्शन्स. असं नाही आहे की सर्व पेपर एकदाच ओपन होणार आहे आणि तुम्ही कुठेही कधीही कुठल्याही क्वेश्चनवर जाऊ शकता, असं नाही आहे. पहिल्या 25 मिनिटात 25 प्रश्न ओपन होतील. त्या 25 मिनिटात तुम्हाला 25 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. एक जरी क्वेश्चन राहिला तर तुम्हाला परत त्या क्वेश्चनवर येता येणार नाहीये, परत तो क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार नाहीये, कारण की नेक्स्ट 25 मिनिटात फ्रेश 25 प्रश्न ओपन होणार आहेत. जो सेक्शन ओपन आहे तेवढ्या वेळात त्याच सेक्शनमधले क्वेश्चन बघता येतील, बट मागच्या किंवा पुढच्या सेक्शनमध्ये जाता येणार नाहीये. याला म्हणतात टाइम बाउंड सेक्शन्स. त्यानंतर एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये पेपर असले, एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये पेपर असले तर नॉर्मलायझेशन होणार आहे. एक्झाम TCS घेणारे BMCची नॉर्मलायझेशन होणारच आहे आणि तलाठीचं नॉर्मलायझेशन आपण बघितलं होतं किती बेकार नॉर्मलायझेशन होतं. आय होप सो त्या
टाईपचा प्रकार यामध्ये होणार नाही किंवा जो काही आहे संशयास्पद नॉर्मलायझेशन तसं होणार नाही. बट तुम्हाला जर नॉर्मलायझेशनमध्ये पण चांगला स्कोअर घ्यायचा असेल तर तुमच्या शिफ्टमध्ये तुमचं ॲक्युरसी मेंटेन असली पाहिजे. त्याबद्दल आपण नंतर बोलूयात. सेक्शन ABCD म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये सेक्शन ABCD आहेत. 100 क्वेश्चन आहेत. 25-25 क्वेश्चन एका सेक्शन्समध्ये आहेत. आणि क्लर्कसाठी एका सेक्शनला 25 मिनिट्स आहेत. इन्स्पेक्टरसाठी एका सेक्शनला 30 मिनिट आहेत. कारण की क्लर्कसाठी 100 क्वेश्चन 100 मिनिट आहेत. इन्स्पेक्टरला 100 क्वेश्चनसाठी 120 मिनिट आहेत. पुढे अजून आपण बघूया की सेक्शन ABCD आहे काय, प्रत्येक सेक्शनमध्ये किती क्वेश्चन्स आहेत आणि प्रत्येक सेक्शनला किती मिनिट किंवा किती टाइम आहे. स्टेप स्कोअर काय असला पाहिजे. बऱ्याच लोकांनी आता पेपर दिलेले आहेत. तलाठीचा दिलेला आहे, जलसंपदाचा दिलेला आहे, त्यानंतर एक्साईजचा पेपर दिलेला आहे, सहकार विभागाचा पेपर दिलेला आहे, पुरवठा निरीक्षकाचा पेपर दिलेला आहे. कट ऑफ खूप हाय गेलेले आहेत. सेफ स्कोअर काय असला पाहिजे. कुठल्या सेक्शनमध्ये चुका तुम्हाला करायला काहीच वाव नाहीये. म्हणजे मराठीमध्ये फॉर एक्झाम्पल 25 पैकी 23+ क्वेश्चन्स बरोबर झाले पाहिजे जर तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये राहायचं असेल. ठीक आहे, त्याबद्दल आपण नंतर बोलूयात सेफ स्कोअर वगैरे. ठीक आहे, हे सर्व पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत या व्हिडिओमध्ये. हा आहे क्लर्क म्हणजे कार्यकारी सहाय्यक या पदाचा सिलेबस. काय सांगितलेलं आहे एक लक्षात घ्या. 100 प्रश्न आणि 100 मिनिट इम्पॉर्टंट आहे. 100 प्रश्न 100 मिनिट. 2 तास आहेत का पेपर? नाही, 100 मिनिट आहेत. 1 तास 40 मिनिट आहेत क्लर्कसाठी. ठीक आहे. त्यानंतर परीक्षेचे माध्यम बघा. मराठी मराठी मराठी. आतापर्यंत जेवढ्या सरळ सेवा दिल्या आपण दोन्ही माध्यममध्ये राहत होते, मराठी आणि इंग्लिशमध्ये क्वेश्चन राहत होते. तसं नाहीये. फक्त इंग्लिश ग्रामर आणि लँग्वेजचे क्वेश्चन्स म्हणजे इंग्लिशचे क्वेश्चन इंग्लिशमध्ये राहतील. बट अदर सर्व सब्जेक्ट मराठी असेल, GK असेल, बौद्धिक चाचणी किंवा रिझनिंग आपण जे म्हणतो ते असेल. क्वेश्चन्स किंवा परीक्षेचं माध्यम काय आहे? मराठी. म्हणजे क्लर्कचा पेपर पूर्णपणे मराठीत आहे. कळालं? एका प्रश्नाला 2 मार्क आहेत म्हणून 100 प्रश्न 200 गुण आणि निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही आहे हे तुम्हाला मी नंतर सांगेन. ठीक आहे. आता लक्षात घ्या. 25 प्रश्न 50 गुण, 25 प्रश्न 50 गुण, 25 प्रश्न 50 गुण, 25 प्रश्न 50 गुण म्हणजे ईच सब्जेक्ट 25 प्रश्नाचा आहे आणि 50 मार्क्सचा आहे. तुम्हाला लिस्टमध्ये तुमचं नाव येण्यासाठी कमीत कमी 45% गुण पाहिजे पासिंग. म्हणजे 200 पैकी 90+ मार्क्स जर मिळत असेल तुम्हाला तर तुमचं नाव लिस्टमध्ये येईल. 90 पेक्षा कमी असेल तर तुमचं म्हणजे तुम्हाला ते क्वालिफिकेशनसाठी किंवा ती जी काही मेरिट लिस्ट होणार आहे त्यासाठी तुम्हाला ते एलिजिबलच पकडणार नाहीये. कमीत कमी 90 मार्क असतील तरच तुमचं मेरिट लिस्टसाठी विचार करण्यात येईल. ठीक आहे. प्रत्येक सेक्शनमध्ये पाहिजे का? तर नाही. ओव्हरऑल टोटल मार्क्समध्ये तुम्हाला 45% गुण पाहिजे. काही लोकांचं असं होतं की सर मराठीमध्ये 45% पाहिजे का? इंग्लिशमध्ये 45% पाहिजे का? सामान्य ज्ञानमध्ये 45% पाहिजे का? बौद्धिक चाचणीत पाहिजे का? तर नाही. त्या मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी एकूण गुणाच्या तुम्ही बौद्धिक चाचणी 0 घेतले पण इकडे सगळीकडे चांगले मार्क घेतले आणि टोटल 90 होत असेल तर तुम्ही मेरिट लिस्टमध्ये येऊ शकता. आता सिलेक्शन होईल का नाही होईल ते नंतरची गोष्ट आहे. पण 90+ मार्क्स असतील ते मेरिट लिस्टमध्ये येणार. सिलेक्शन जे टॉपर असतील त्यांच्यानुसार तुमचं सिलेक्शन होईल. ओके. आता दर्जा बघूया आपण काय आहे. MCQ टाईप पेपर आहे. कळालं? पदवी ग्रॅज्युएशनचा दर्जा आहे. ठीक आहे. पण मराठी आणि इंग्रजीसाठी जो दर्जा आहे तो 12वीचा आहे. कळालं? मराठी आणि इंग्रजी या विषयाचा दर्जा आहे 12th लेवल, 12th स्टँडर्ड उच्च माध्यमिक शालांत. ठीक आहे. सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज आणि बौद्धिक चाचणी याचा दर्जा ग्रॅज्युएशन पदवी समान आहे. म्हणजे सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी थोडं हायर लेवलचं राहील. मराठी आणि इंग्रजी हे 12th लेवलचं राहील. आतापर्यंत काही एक्झाममध्ये आपण 10th लेवलचे पण पेपर दिलेले आहेत.
म्हणजे दर्जा 10वीचा राहत होता, बट पेपर कठीण राहत होता. आरोग्य सेवक दर्जा 10वीच होते, पण पेपरची क्वालिटी होती. ठीक आहे, तर दर्जा 12वी आणि ग्रॅज्युएशन लक्षात ठेवा. सामान्य ज्ञान म्हणजे हे जे 25 मार्क आहेत सामान्य ज्ञान, यामध्ये काय क्वालिटी आहे का, इकॉनॉमी आहे का, हिस्ट्री आहे का, तर नाही, तसं नाहीये. यामध्ये काय सांगितलं बघा, या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बृहमुंबई महानगरपालिकेशी संबंधित आणि चालू घडामोडी, करंट अफेअर या 25 पैकी 50% करंट अफेअरवर राहतील, 10 ते 12 क्वेश्चन चालू घडामोडीवर राहतील. ज्या लोकांचा चालू घडामोडी चांगला आहे त्या लोकांना एक प्लस पॉईंट राहील या एक्झाममध्ये. चालू घडामोडीकडे दुर्लक्ष केले तुम्ही आजच कॉम्पिटिशनच्या बाहेर फेकले गेलेले आहात. परत सांगतोय, क्लर्कचं बोलतोय आपण सध्या, निरीक्षकचं अजून बोललोच नाहीये. हे सर्व आपल्यासमोर जी स्लाइड आहे ती फक्त क्लर्कची आहे. चालू घडामोडी आणि मुंबई महानगरपालिका संबंधित जनरल नॉलेज. ठीक आहे. बौद्धिक चाचणी, रिझनिंग किंवा इंटेलेक्च्युअल टेस्ट. ठीक आहे. याचा स्वरूप काय राहणार आहे, माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार जे काही आपण आतापर्यंत एक्झाम दिलेले आहेत, स्कॉलरशिपचे असतील, नवोदयचे असतील, 10वीचे असतील, जे काही ॲप्टिट्यूडची लेवल आहे ती तीच लेवल राहणार आहे. मौखिक चाचणी नाही, म्हणजे इंटरव्ह्यू नाहीये. इंग्रजी भाषा व व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल. मराठी भाषा व व्याकरण म्हणजे मराठी भाषा व्याकरण, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयाची ऑनलाईन परीक्षा मराठी भाषेतून. इंग्लिशमध्ये क्वेश्चन अवेलेबल नसणार. आतापर्यंत सवय आपल्याला की दोन्ही लँग्वेजमध्ये प्रश्न दिसायचे, पण तसं नाही, फक्त मराठीमध्ये दिसणार. तुम्हाला मीडियम ऑफ लँग्वेज पण चेंज करता येणार नाहीये, तो एकच राहील, मराठी मीडियम क्लर्कसाठी. आता बघा इथे एक लक्ष द्या, जेव्हा मी क्लर्कचा सिलेबस सांगतोय तेव्हा इथे एक वाक्य आहे, मराठी भाषा व व्याकरण. जेव्हा मी निरीक्षकचं बोलेल तेव्हा इथं वेगळं वाक्य आहे. जेव्हा मी क्लर्कचं बोलतोय तिथं आहे इंग्रजी भाषा व व्याकरण. ठीक आहे, कारण की वेटेज जास्त आहे, 25-25 क्वेश्चन्स आहेत. मी हे का सांगितलं हे पुढे सांग. या स्लाइडवर तर प्रत्येक गोष्टी क्लिअर आहेत. आय होप सो सर्व गोष्टी क्लिअर आहेत. नेक्स्ट, एकाच दिवशी एकापेक्षा जास्त सत्रामध्ये किंवा अनेक दिवसात एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा घ्यावी लागली तर परीक्षेचे प्रथम दिवस ते अंतिम दिवस, सत्र 1 ते अंतिम सत्र सामान्यीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन करण्यात येईल. ठीक आहे, नॉर्मलायझेशन होणार आहे हे जाहिरातमध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे. हा आहे पॅटर्न एक्झामचा. कुठल्या क्लर्कचा, कुठलं BMC क्लर्क. परत बघा, मराठी लँग्वेज अँड ग्रामर, मराठी भाषा आणि व्याकरण 4 सेक्शन्समध्ये आहे. ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C आणि ग्रुप D. टोटल किती क्वेश्चन्स आहेत? 100 क्वेश्चन्स आहेत. पहिल्या ग्रुपमध्ये 25 क्वेश्चन्स, दुसऱ्या ग्रुपमध्ये 25 क्वेश्चन्स, तिसऱ्या ग्रुपमध्ये 25 क्वेश्चन्स, चौथ्या ग्रुपमध्ये 25 क्वेश्चन्स. एकाच वेळेला सर्व ग्रुप ओपन होतील का? तर नाही. पहिल्या 25 मिनिटात फक्त ग्रुप A मधले क्वेश्चन्स दिसणार. जेव्हा 25 मिनिटं संपणार, 26 मिनिटापासून तर 50 मिनिटापर्यंत ग्रुप B दिसणार. 26 मिनिट ते 50 मिनिटचा पेपर चालू असताना ग्रुप B सेक्शन ओपन असताना ग्रुप A सेक्शनवर जाता येणार नाहीये किंवा ग्रुप C सेक्शनवर पण जाता येणार नाहीये. जो ग्रुप तुमच्या समोर ओपन आहे तेवढ्या वेळात तुम्हाला त्याच ग्रुपमधले क्वेश्चन्स करता येतील. त्या ग्रुपमध्ये क्वेश्चन्स ओपन असताना तुम्ही मराठीचे क्वेश्चन्स किंवा जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स किंवा इंटेलेक्च्युअल क्वेश्चन्स मागे पुढे करू शकता. म्हणजे तुम्ही GKचे क्वेश्चन सॉल्व्ह करत असणार, तुम्ही मराठीच्या क्वेश्चनवर पण जाऊ शकता, बट त्याच ग्रुपमधले, कारण की प्रत्येक ग्रुपमध्ये सर्वच सेक्शन्स इन्क्लूड आहेत. बघा, ग्रुप A मध्ये मराठीचे पण क्वेश्चन्स आहेत 6 क्वेश्चन्स, इंग्रजी किंवा इंग्लिशचे पण क्वेश्चन्स आहेत 6, GKचे पण 6 क्वेश्चन्स आहेत आणि इंटेलेक्च्युअल टेस्टचे पण 7 क्वेश्चन्स आहेत. बरोबर. जेव्हा ग्रुप B ओपन आहे आपल्यासमोर तेव्हा मराठीचे पण 6 क्वेश्चन्स आहेत, इंग्रजीचे 6 क्वेश्चन्स आहेत, 7 क्वेश्चन GKचे आहेत, 6 क्वेश्चन्स इंटेलेक्च्युअल टेस्टचे आहेत. जर माझा ग्रुप B ओपन आहे याचा अर्थ काय, माझा ग्रुप A चा टाइम संपलेला आहे, ग्रुप A माझा अटेम्प्ट झालेला आहे, आता ग्रुप B ओपन आहे. तर ग्रुप B ओपन झाल्यावर मी पहिले इंटेलेक्च्युअल टेस्टचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो, त्यानंतर मला वाटलं तर मी मराठीचे सॉल्व्ह करू शकतो, त्यानंतर मी GKचे सॉल्व्ह करू शकतो, त्यानंतर मी इंग्लिशचे सॉल्व्ह करणार किंवा जी काय सिक्वेन्स आहे त्यानुसार सॉल्व्ह करा. तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये मागे पुढे जाऊ शकता, बट तो ग्रुपमध्ये तेवढेच क्वेश्चन ओपन होतील, किती 25 क्वेश्चन्स दिसतील. मागचे 25 किंवा पुढचे 25 दिसणार नाही, जे 25 आहेत सध्या स्क्रीनवर तेच दिसतील आणि टाइम आहे 25 मिनिट. प्रत्येक सेक्शनसाठी 25 मिनिट
मिनिट 25 मिनिट. ग्रुप ए, ग्रुप सी, ग्रुप डी 25 मिनिट, 25 क्वेश्चन्स, 25 क्वेश्चन्स, 25 क्वेश्चन्स. कळालं? एका मिनिटात एक क्वेश्चन्स. इथं लिहिलेलं आहे, कॅन्डिडेट्स आर गिवन द ऑप्शन टू मार्क एनी क्वेश्चन्स वेदर अटेम्प्टेड ऑर नॉट or review किंवा for review. This means that candidate can go through these mark questions in a section again before the allotted time for that section ends. It is important to note that questions marked for review will be evaluated. आता काय आहे, उमेदवारांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असो वा नसो, असा कोणताही प्रश्न पुनरावलोकनासाठी चिन्हांकित करण्याचा पर्याय दिला जातो. याचा अर्थ असा की उमेदवारांनी चिन्हांकित केलेले प्रश्न हे त्या विभागासाठी दिलेला वेळ संपण्यापूर्वी उमेदवार पुन्हा पाहू शकतात. म्हणजे काय आहे, तुमचा सेक्शन जर ग्रुप सी सुरू आहे तर तुम्ही ग्रुप सी सेक्शन मधले कुठलेही क्वेश्चन्स बघू शकता. बट एकदा ग्रुप सीचा टाइम संपला की परत ग्रुप सीच्या क्वेश्चन्समध्ये तुम्ही येणार नाही आहात. तुमचा सध्या जो सेक्शन सुरू आहे त्याच सेक्शन्सवर तुम्हाला फोकस करावं लागेल. मागच्या किंवा पुढच्या सेक्शनमध्ये जाता येणार नाहीये. तुमचा जो सेक्शन सुरू आहे त्यामध्ये जेवढे क्वेश्चन्स ओपन आहेत तेवढेच क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील. कळालं? चला पुढे. आता निरीक्षकचं आहे. आता बघा, निरीक्षक पदासाठी MCQ आहे. इथं माहिती आहे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. बट दर्जा काय आहे? पदवी दर्जा. त्यापैकी मराठी व इंग्रजीचा दर्जा 12वीचा असेल. आता इथे बघा, 100 क्वेश्चन्स, 120 मिनिट टाइम वाढलेला आहे. तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये यायचं असेल तर कमीत कमी 45% गुण म्हणजे 90 मार्क्स प्लस लागतील मेरिट लिस्टमध्ये तुमचा विचार होण्यासाठी. इथे आता मराठी भाषा व्याकरण, इकडे शब्द होता मराठी भाषा व व्याकरण. इथे आहे फक्त मराठी भाषा व्याकरण, इंग्रजी भाषा व्याकरण. प्रश्नच कमी आहेत, 10 प्रश्न 10 प्रश्न. मराठीवर 10 प्रश्न, इंग्लिश ग्रामरवर 10 क्वेश्चन्स. इथे GK वर 15 क्वेश्चन्स आहेत. इथे अंकगणित, इथे एक शब्द वापरला होता क्लर्कमध्ये, सामान्य ज्ञान. इथे होता बौद्धिक चाचणी, 25 प्रश्न 25 प्रश्न. इथे बघा काय वापरले, सामान्य ज्ञान 15 प्रश्न, अंकगणित, बौद्धिक चाचणी नाही आहे इथं, अंकगणित आहे 15 क्वेश्चन्स. म्हणजे इथे जेव्हा बौद्धिक चाचणी हा शब्द वापरलेला आहे क्लर्कमध्ये, इथं फक्त रिझनिंग किंवा लॉजिकल रिझनिंगचे क्वेश्चन्स येतील. गणिताचे क्वेश्चन्स येणार नाही त्यामध्ये, मॅथमॅटिकल्स क्वेश्चन नाही येणार त्यामध्ये, असा एक अंदाज आहे. बट 2 तारखेला पेपर झाल्यानंतर आपल्यापर्यंत क्वेश्चन्स येऊन जातील, तेव्हा समजून जाईल. जर त्यामध्ये मॅथचे क्वेश्चन कुठलेच नाही आले तर समजून घ्यायचे की त्यांनी फक्त रिझनिंग किंवा बौद्धिक चाचणीवरच विचारलेले आहेत, गणित विचारलेलं नाहीये. ठीक आहे. याहून आपला असा निष्कर्ष निघेल की जेव्हा निरीक्षकचा पेपर होईल 10 डिसेंबरला, तेव्हा ते बौद्धिक मधलं काहीच विचारणार नाहीये. कंप्लीट पूर्ण 15 क्वेश्चन मॅथचे राहतील, अरिथमॅटिक राहतील. ठीक आहे. आता बौद्धिक चाचणी मधले कुठले टॉपिक आहेत आणि अंकगणित मधले कुठले टॉपिक आहेत ते आपण नंतर सांगणार आहोत. चालेल. आता हे झालं सर्व 10 क्वेश्चन्स 15 म्हणजे 10 10 20 15 15 30 30 20 50. हे झाले 50 क्वेश्चन्स. एवढे झाले 50 क्वेश्चन्स. बट स्पेशल 50 क्वेश्चन्स आहेत BMC ऍक्ट 1888. 50% वेटेज म्हणजे 100 मार्क, 200 पैकी 100 मार्क आहेत मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 वर. तुम्हाला जर मेरिट लिस्टमध्ये यायचं असेल तर हा जो कायदा आहे BMC ऍक्ट 1888, यामध्ये 50 पैकी 45 प्लस स्कोअर करणं मस्ट आहे मेरिट लिस्टमध्ये यायचं असेल. कारण की तो कायदा आता आपल्या चॅनलवर आपण तो पूर्ण कायदा घेतलेला आहे. सर्व 16 व्हिडिओ मी टाकलेले आहेत. कायदा एवढा पण कठीण नाहीये. जर 2-3 वेळा ते व्हिडिओ बघितले, 1-2 वेळा जर ते नोट्स वाचल्या, कायदा रट्टा मारून पूर्ण पाठ होतोय. सरळ सरळ प्रश्न कायद्यामधले येणार आहे, एकही प्रश्न बाहेरचा येणार नाहीये. सिलेबस पण दिलेला आहे कायद्याचा. पूर्णच कायदा करायचा नाही, ठराविकच करायचा आहे. ठीक आहे. ज्या लोकांचा कायदा पक्का असेल त्या लोकांचं सिलेक्शन आहे. कारण की मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित हे कुठेच चुकत नाही सर्व लोकांचं. इथं सर्व एकाच लेवलला राहणार आहेत. बट कायद्यामध्येच ठरवणार आहे की तुमचं सिलेक्शन आहे की नाही. तुम्ही
सिलेक्ट होणार आहात की नाही होणार आहे. ठीक आहे. कायद्यामध्ये एक जरी क्वेश्चन मागे पुढे झाला ती सिली मिस्टेक तुम्हाला खूप काही मोठं अपयश देणार आहे. त्यामुळे कायद्याकडे दुर्लक्ष करू नका. ज्यांनी अजूनही केलं नसेल, अजूनही 15 दिवस आहेत, कायदा करा, व्हिडिओ बघा, व्हिडिओ बघताना साईडला आपल्या नोट्स पण वाचा. सध्या कुठली टेस्ट सिरीज जॉईन करू नका. पहिले कायदा पूर्ण करा, त्यानंतर टेस्ट सिरीजचं बघा. बरेच जण मेसेज करत असतात टेस्ट सिरीजचं काय. टेस्ट सिरीजचं कधी होणार? जेव्हा तुम्ही सिलेबस कंप्लीट असेल तेव्हा टेस्ट सिरीज घ्या. ठीक आहे. आणि आता एवढे सरळ सहज पेपर दिले आपण, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंक, गणित, बुद्धिमत्ता, याच्यासाठी काय टेस्ट सिरीज पाहिजे? वर्षभर पेपर दिलेले आहेत सरळ सेवेचे. ECS पॅटर्नचे पेपर डाउनलोड करून घ्यायचे, सॉल्व्ह करायचे, बघायचं काय आहे तर. मनपा कायदा इम्पॉर्टंट आहे. आता इथे सामान्य ज्ञानमध्ये काय विचारणार आहे निरीक्षकसाठी? इथे काही हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स नाही आहे. बघा काय आहे. सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेचा भूगोल, त्याचा सामाजिक इतिहास, मुंबईचं हवामान, मुंबईचे स्थानिक वैशिष्ट्ये, त्याचं सिग्निफिकन्स काय आहे, मुंबई महानगरपालिकेचे विविध प्रकल्प, महानगरपालिकेचा अर्थसंकल्प, BMCचं बजेट, BMCच्या ऑथॉरिटीज, याच्याशी निगडीत प्रश्न राहतील. ठीक आहे. त्यानंतर क्लर्कमध्ये फक्त मराठी मीडियम होतं. इथे बघा मराठी इंग्रजी, मराठी इंग्रजी, मराठी इंग्रजी, म्हणजे बोथ मीडियम मध्ये पेपर अवेलेबल असेल. क्लर्कमध्ये फक्त मराठी मीडियम आहे. निरीक्षकसाठी दोन्ही माध्यमात पेपर राहतील. मराठीमध्ये पण क्वेश्चन राहील आणि इंग्लिशमध्ये पण त्याचं ट्रान्सलेटर राहीलच. ठीक आहे. इंग्रजी व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल. मराठी व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येईल. सामान्य ज्ञान, अंकगणित, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 यावर आधारित विषयांची ऑनलाईन परीक्षा मराठी तसेच इंग्रजी म्हणजे दोन्ही भाषेतून सोयीनुसार घेण्यात येईल. कायदा जर तुम्ही इंग्रजी आवृत्ती वाचत असाल तर 2016चं जे व्हर्जन आहे ते वाचायचं आहे, 18/1/2016. जर तुम्ही मराठी आवृत्ती करत असाल BMC ॲक्टची तर 5 जुलै 2015चं जे आहे अपडेटेड ते तुम्ही वाचू शकता. इंटरव्ह्यू नाहीये. ठीक आहे. कळालं? पुढे बघा. एकाच दिवशी एकापेक्षा जास्त सत्रामध्ये जर परीक्षा होत असेल आणि होणार आहे 10 डिसेंबरला ऑलरेडी 3 सत्रामध्ये एक्झाम आहे, 3 शिफ्टमध्ये आहे, सकाळची, दुपारची आणि सायंकाळची. त्यामुळे नॉर्मलायझेशन होणार आहे. क्लर्कमध्ये पण नॉर्मलायझेशन होईल, निरीक्षकमध्ये पण नॉर्मलायझेशन. क्लर्कमधलं नॉर्मलायझेशन जरा खूपच इफेक्टिव्ह राहील कारण की तिथे 7 दिवस एक्झाम आहे आणि जवळपास 1,10,000 विद्यार्थी आहे. इथे एकच दिवस आहे, 3च शिफ्टमध्ये आहेत. नंबर ऑफ शिफ्ट कमी आहेत आणि नंबर ऑफ स्टुडंट अपेअरिंग फॉर दिस एक्झाम इज ऑल्सो ॲज कम्पेअर्ड टू क्लर्क कमी आहे. त्यामुळे इथं नॉर्मलायझेशन जास्त मागं पुढे होणार नाही. बट नॉर्मलायझेशन ठरवणार आहे. एक जरी क्वेश्चन मागं पुढे असेल, पॉईंटमध्ये जरी मागं पुढे असेल, कारण की नॉर्मलायझेशन नंतर समजा फॉर एक्झाम्पल स्कोर असतो 171.862554, 5 डेसिमलपर्यंत ते नॉर्मलायझेशन स्कोर होत असतो. इथं थोडा जरी पॉईंटने मागं पुढे झालं तर तुमचं सिलेक्शन पासून तुम्ही वंचित राहाल. त्यामुळे ॲक्युरसी मेंटेन ठेवा, सिली मिस्टेक करू नका. निरीक्षकसाठी बघा इथं काय लिहिलेलं आहे, मराठी ग्रामर. जेव्हा आपण इथे बघितलं होतं क्लर्कसाठी इथं होतं मराठी लँग्वेज अँड ग्रामर. कारण की 25 क्वेश्चन्स आहेत 50 मार्कासाठी. त्यामुळे मराठी लँग्वेज आणि ग्रामर थोडं विस्तारमध्ये सांगितलेलं होतं. इथे फक्त मराठी ग्रामरच विचारतील आणि 10च क्वेश्चन असल्यामुळे याची लेवल थोडी कमी राहील आणि एवढं डीपमध्ये ग्रामर विचारणार नाहीये. बट ठीक आहे, आपण बघू पुढे सिलेबस पण मी सांगणार आहे. मराठी ग्रामरमध्ये नेमकं करायचं काय आहे, इंग्लिश ग्रामरमध्ये काय करायचं आहे, जनरल नॉलेजमध्ये काय वाचायचं आहे, अरिथमॅटिक आणि बौद्धिक चाचणीमध्ये काय वाचायचं आहे, BMC ॲक्टमध्ये काय वाचायचं ते पण सांगणार आहोत. ठीक आहे. आता बघा ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C, ग्रुप D हे 4 सेक्शन्स आहेत. एका सेक्शनमध्ये 25 प्रश्न, 25 प्रश्न, 25 प्रश्न, 25 प्रश्न. क्लर्कसाठी 25 प्रश्न 25 मिनिट होते. निरीक्षकसाठी 120 मिनिट असल्यामुळे 30 मिनिट, 25 प्रश्न 30 मिनिट, 25 प्रश्न 30 मिनिट, 25 प्रश्न 30 मिनिट, 25 प्रश्न 30 मिनिट आहे. कळालं? मराठीवर 20 मार्क, इंग्लिश ग्रामर 20 मार्क्स, जनरल नॉलेज 30 मार्क, अंकगणित 30 मार्क, हे झाले 100 मार्क. आणि स्पेशल 100 मार्कावर BMC ॲक्ट, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888. 50 प्रश्न आहेत मित्रांनो, 50 प्रश्न 100 मार्कासाठी. ठीक आहे. चला हे पण कळालं असेल. तुमचं ग्रुप A ओपन झाला असताना स्टार्टिंगला तर तुम्हाला ग्रुप A मध्येच मागे पुढे करता येईल. ग्रुप B चे क्वेश्चन्स दिसणार नाहीयेत.
पहिल्या 25 मिनिटात तुम्हाला किंवा पहिल्या 30 मिनिटात तुम्हाला फक्त 25 प्रश्न दिसतील. त्या 30 मिनिटात हे 25 प्रश्न तुम्ही कसे सोडू शकता, मागचे पुढचे काही करू शकता. बट एकदा 30 मिनिटं संपले की पुढच्या 30 मिनिटात हे 25 प्रश्न ओपन होतील. त्यानंतर मागच्या 25 प्रश्नावर जाता येणार नाहीये. राहिला तर राहिलाच तो प्रश्न. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग नाहीये, त्यामुळे सर्वच क्वेश्चन अटेम्प्ट करा. निगेटिव्ह मार्किंग नाहीये, सर्व प्रश्न अटेम्प्ट करा. एका प्रश्नाला 2 मार्क आहेत. सेक्शन वाईज किंवा टाइम बाउंड पेपर असल्यामुळे काय करायचं आहे, कुठल्या सेक्शनला पहिले प्राधान्य द्यायचं आहे हे मी नंतर सांगणारच आहे. उमेदवारांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असो वा नसो, असा कोणताही प्रश्न पुनरावलोकनासाठी चिन्हांकित करण्याचा पर्याय दिला जातो. याचा अर्थ असा की उमेदवारांनी चिन्हांकित केलेले प्रश्न हे त्या विभागासाठी दिलेला वेळ संपण्यापूर्वी उमेदवार पुन्हा पाहू शकतात. तुमचा टाइम संपेपर्यंत तुम्ही त्या सेक्शन मधले क्वेश्चन किती पण वेळा मागे पुढे करू शकता. पण तुमचा टाइम संपला, तुम्ही नेक्स्ट 30 मिनिटावर गेले तर नवीन 25 प्रश्न ओपन होतील. मागचे 25 प्रश्न बघता येणार नाही. हे पण 30 मिनिटं संपले, तुम्ही या 30 मिनिटातले हे 25 प्रश्न ओपन होतील. त्यानंतर तुम्हाला ग्रुप ए पण बघता येणार नाही, ग्रुप बीच्या क्वेश्चनवर पण जाता येणार नाही. त्या टाइममध्ये जो सेक्शन ओपन आहे त्या सेक्शनमध्ये सर्व प्रश्न अटेम्प्ट करणं कंपल्सरी आहे. एक जरी क्वेश्चन राहिला तुम्हाला परत चान्स मिळणार नाही. आतापर्यंत आपली सवय काय होती, 2 तास आहेत, 100 प्रश्न आहेत, कधी पण कुठेही जाता येत होतं. बट आता असं नाहीये. पुढे हा आहे सिलेबस मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888. इंग्रजीमधला हा आहे पूर्ण. आपण याच्यावर 16 व्हिडिओ घेतलेले आहेत. 16 व्हिडिओ आपले जबरदस्त आहे, सर्व बघून घ्या. स्पेशल प्लेलिस्ट आहे BMC ऍक्टवर. 1-2 लेक्चर तुमचा फ्लो किंवा लिंक लागण्यासाठी जाईल. तुम्ही फर्स्ट लेक्चर बघूनच तुम्हाला बोर झालं म्हणून बंद करसाल तर काहीच फायदा नाहीये. कमी कॉम्पिटिशन आहे, 25,000 विद्यार्थी आहेत. ठीक आहे, चांगला आहे सिलेक्शनचा चान्स. आणि बरेच जण अब्सेंट पण राहू शकतात. त्या दिवशी बाकी लोकांचे काही रेल्वेचे पेपर असतील, अदर काही असतील, माहित नाही काय येतं. पण ठीक आहे, त्या लोकांनी भरला असेल फॉर्म, त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. खूप मोठी पोस्ट आहे, खूपच मोठी पोस्ट आहे. MPSC मधल्या ग्रुप बी ग्रुप सीच्या पुढे आहे ही पोस्ट. आणि एकाच पेपरमध्ये तुम्हाला डायरेक्ट जॉब मिळणार आहे. कुठलं मेन्स नाहीये, कुठला इंटरव्ह्यू नाहीये, कुठला काहीच नाही. आणि किती मला वाटते 8 वर्षानंतर ही संधी आलेली आहे. लास्ट पेपर म्हणतात 2014 का 16 मध्ये झाला होता. चला बघू. मराठीमधला हा सिलेबस आहे. तुमच्या समोर जी कुठली आवृत्ती असणार त्याचं तुम्हाला पेज नंबर पण दिलेला आहे. कुठले पेज नंबर वाचायचे. चॅप्टर 8 खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावर मी काही बोलत नाही, ऑलरेडी आपल्या त्या लेक्चरमध्ये मी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि एक व्हिडिओ असा बनवलेला आहे मी की इन्स्पेक्टरचं जॉब प्रोफाईल काय, कर निरीक्षकचं कामं काय आहेत, तर तो पण व्हिडिओ बघा. 40 मिनिटाचा किंवा 40-50 मिनिटाचा व्हिडिओ आहे. 5-6 हजार लोकांनी बघितलेला आहे. तुम्हाला सर्व डिटेल कळून जाईल काय आहे नेमका जॉब, किती मोठा जॉब आहे. BMC मध्ये लागणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तुमचं डायरेक्ट जीवनच चेंज होऊन जाईल. 2025 पासून तुमचं पूर्ण आयुष्य बदलून जाईल. 10 डिसेंबर 2024 ला एक्झाम आहे. त्यानंतर एका महिन्यातच रिझल्ट लागून जाईल आणि तुमचं पूर्ण जीवन बदलणारी ही एक्झाम आहे. क्लर्कमध्ये लागल्यानंतर तुम्ही डिपार्टमेंटल एक्झाम देऊ शकता पुढे भविष्यात. बट डायरेक्ट तुम्हाला कर निरीक्षक या पदावर द्यायचं असेल तर ही एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. त्यामुळे क्लर्क आणि हे दोन्ही फोकस करा. क्लर्कमध्ये लागल्यावर पण तुम्हाला BMC मध्ये अंतर्गत एक्झाम देता येतात. इंटरनल डिपार्टमेंटल एक्झाम देऊन तुम्ही खूप काही पुढे जाऊ शकता. बट डायरेक्टली तुम्हाला आजच तुमचा जो प्रवास थांबवायचा असेल, एकदम मोठी पोस्ट पाहिजे असेल स्टार्टिंगलाच BMC मध्ये, तर ही खूप जबरदस्त पोस्ट आहे एनी ग्रॅज्युएटसाठी. बाकी मग नंतर एक टेक्निकल जाहिरात आलेली आहे, पण त्यासाठी इंजिनियर पाहिजे. चला ठीक आहे. मराठी लँग्वेज अँड ग्रामर. मराठी लँग्वेज अँड ग्रामर क्लर्क आणि निरीक्षकसाठी दोन्हीच्यात मराठीमध्ये काय वाचायचं आहे. अलंकार, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, शब्दाचे अर्थ, समास, नंतर उद्देश ओळखा, विधेय ओळखा, उद्देश विस्तार, विधेय विस्तार. ठीक आहे, हे जे असते ना वाक्यपृथ्थकरण, तो चॅप्टर. नंतर म्हणीचा अर्थ, वेगवेगळ्या म्हणी आहेत. होकारार्थी, नकारार्थी, प्रयोग, वाक्याचे प्रकार, पॅसेज पण विचारू शकतात, म्हणजे पॅसेज पण येईल 2 किंवा 5 प्रश्नाचा. लेखक आणि पुस्तक, लिंग ओळखा, वचन ओळखा, वाक्याचे प्रकार, अचूक शब्द कुठले आहेत. ठीक आहे ना, म्हणजे राईट वर्ड कुठले आहेत मराठीमध्ये. त्यामध्ये ते थोड्याफार मिस्टेक करतात. पहिली विलांटी, दुसरी विलांटी, पहिला उकार, दुसरा उकार, असं काही करून चुका करतात. आपल्याला ओळखावं लागते अचूक कुठला आहे. क्रियापद ओळखा, काळ ओळखा,
ठीक आहे. विरामचिन्ह पंक्च्युएशन्स, शब्दयोगी अवयव आणि त्याचे प्रकार, विशेषण आणि प्रकार. कळालं? मराठीमधलं कळालं? हा सिलेबस आहे मराठीचा TCS, याच्या बाहेर जात नाही. आय होप सो तुम्हाला TCS पॅटर्न कळाला असेल मराठीमध्ये. मी जेवढंच काही टाकले स्लाईडवर याची स्क्रीनशॉट घेऊन टाका, याच्या बाहेर तर क्वेश्चन येणार नाही आहेत. ठीक आहे. विरामचिन्ह योग्य वापर करा. ते काही पण एखादं वाक्य देतात आणि त्यामध्ये क्वेश्चन मार्क्स किंवा कॉमा किंवा फुल स्टॉप चुकीच्या ठिकाणी दिलेला असतो. तुम्हाला तो एक सिलेक्ट करावा लागतो ऑप्शन की जिथे योग्य वापर केलेला आहे विरामचिन्हांचा. त्यानंतर समानार्थी शब्द असतात, विरोधार्थी शब्द आहेत. ठीक आहे. नंतर काही काही वाक्यात तुम्हाला क्रियापद, कर्ता, सर्वनाम, कर्म हे ओळखायचं आहे. नंतर समास, द्विगु, द्वंद्व, ते ह्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. कळालं? पुढे काय आहे? वाक्याचे प्रकार असतात, संकेतार्थी, विधानार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी. ठीक आहे. विद्यार्थी जे काय असेल ते. वचन, कधी कधी वचन ओळखा असेल, अनेक वचन किंवा वचन बदला राहू शकते, जसं की खेडे, खेडी. ठीक आहे. वासरू, वासरे. नंतर शब्दाचा समास विचारू शकता, द्वंद्व समास असेल, द्विगु समास असेल. ठीक आहे. या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. विरुद्धार्थी शब्द, तर ग्रामर, आता एक वचन अनेक वचन पण आहेत. नंतर पुस्तक आणि त्याचे लेखक ह्या गोष्टी पण माहीत पाहिजे. लिंग पण, स्त्रीलिंग, पुल्लिंग, क्रियाविशेषण म्हणजे कालवाचक क्रियाविशेषण अवयव कुठले आहेत. नंतर काळ, पूर्ण वर्तमान काळमधलं वाक्य, भूतकाळातलं वाक्य. ठीक आहे. हे तुम्हाला माहीत पाहिजे. चला, ग्रामर कळालं असेल. पुढे इंग्लिशमध्ये काय विचारणार? ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स, तेच म्हणी आणि वाक्प्रचार जे काय इडियम्स अँड फ्रेजेस. लॉजिकल ऑर्डर ऑफ सेंटेन्स, 5-6 सेंटेन्स असतात आणि त्याचा एक सिक्वेन्स लावायचा असतो, ते पॅराजम्पल सारखंच. ठीक आहे. विरुद्धार्थी, समानार्थी. नंतर टेन्स, एरर फाइंड करायचं आहे. पॅसेज राहील, काही रिकाम्या जागा असतील तिथे आर्टिकल पुट करा किंवा प्रिपोजिशन पुट करा, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब टाका, हे विचारू शकतात. प्रॉपर पंक्च्युएशन्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, एक वाक्य असतं त्याच्यासाठी एखादं वर्ड, त्या वाक्यासाठी कुठल्या वर्डनं रिप्लेस करता येईल असं असते वन वर्ड सबस्टिट्यूशन. ॲक्टिव्ह वाईज, पॅसिव्ह वाईज, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आणि करेक्ट स्पेलिंग, मिस स्पेलिंग दिलेले असतात, ते तुम्हाला करेक्ट स्पेलिंग ओळखायचे असतात. ठीक आहे. आता 4-5 वाक्य असतात, ते लॉजिकली तुम्हाला करेक्ट लावायचे असतात. त्यानंतर काही ठिकाणी ॲप्रोप्रिएट आर्टिकल तुम्हाला इन्सर्ट करावे लागतात, काही ठिकाणी ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन्स तुम्हाला इन्सर्ट करावे लागतात. पॅसेजमध्ये पण विचारू शकते तुम्हाला. ठीक आहे. एखाद्या वर्डचं मिनिंग विचारू शकतात किंवा एखाद्या वर्डचं अपोजिट वर्ड विचारू शकतात, करेक्ट स्पेलिंग विचारू शकतात एखादी. त्यानंतर एरर, कुठले वर्ड स्पेलिंग करेक्ट आहे, इनकरेक्ट आहे हे पण विचारू शकतात. ओके. त्यानंतर अप्रोप्रिएट आर्टिकल तुम्हाला ॲड करावं लागणार आहेत. कळालं? नंतर इडियम, आता नेहमी तुम्हाला माहीत असेल की इंग्लिश ग्रामरमध्ये भरपूर लोकांना सिली मिस्टेकमुळे 3 ते 4 क्वेश्चन त्यांचे चुकीचे होतात आणि ते मेरिट लिस्टच्या बाहेर फेकले जातात. तुमचं जसं मराठी पक्क आहे त्याच टाईपमध्ये इंग्लिश पक्क पाहिजे. तुम्ही मागचे 5-6 पेपर डाउनलोड करा TCSचे आणि त्यानंतर इंग्लिश ग्रामरचा जो सेक्शन आहे त्यामध्ये पूर्ण ॲनालिसिस करा आणि इंग्लिश ग्रामर पक्क करून घ्या. ठीक आहे. आय होप सो तुम्हाला कळत असेल मी काय म्हणतोय. तर तुमच्यासमोर ही जी स्क्रीन आहे याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या की इंग्लिश ग्रामरमध्ये आपल्याला काय काय सांगितलेलं आहे. ओके. तुम्हाला कुठे कुठे ॲडजेक्टिव्ह टाकावं लागतात. ठीक आहे ना. असं एखादं वाक्य असते, आय एम इन द ब्लँक्स शॉट टू प्ले बास्केटबॉल. आय एम डॅश शॉट टू प्ले बास्केटबॉल. ऑप्शन राहतील वेगवेगळे. आय एम
टू शॉर्ट टू प्ले बास्केटबॉल. ठीक आहे, याचे टाईपमध्ये तुम्हाला क्वेश्चन राहू शकतात. कळालं. त्यानंतर काही ॲडजेक्टिव्ह आहेत. शी इज प्रिटी डॅश, शी इज प्रिटी इनफ, हे झालं ॲडजेक्टिव्ह. कळालं. नंतर सिनॉनिम्स विचारतील. ओके. नंतर ॲक्टिव्ह पॅसिव्ह करा किंवा पॅसिव्हचं ॲक्टिव्ह करा, डायरेक्टचं इनडायरेक्ट करा, इनडायरेक्टचं डायरेक्ट करा. ठीक आहे, कळालं. आय होप सो तुम्हाला ही पण स्लाइड तुम्हाला कळाली असेलच. पुढे जनरल नॉलेज. आता BMCने सांगितलेलं काय आहे की म्हणजे मुंबई महानगरपालिकेची जॉग्राफी, हिस्ट्री, मुंबई महानगरपालिकेमधले जो काही आपण इतिहास वाचतो मुंबईचा, तेव्हा काही सोशल रिफॉर्मेंटचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे मुंबईसाठी, ते पण तुम्हाला वाचून जायचं आहे. क्लायमेट, मुंबईचं क्लायमेटबद्दल म्हणजे स्थानिक हवामान, लोकल टुरिस्ट प्लेसेस किंवा टुरिझम, मुंबईमधले प्रोजेक्ट, BMCचे बजेट, BMCच्या ऑथॉरिटीज आणि त्याचं लोकल सिग्निफिकन्स. तुम्हाला मुंबईचंच पूर्ण करायचं आहे. मुंबईचा इतिहास, मुंबईचा भूगोल, मुंबईचं सगळं करायचं आहे. त्याच्यावर मी 2 व्हिडिओ बनवणार आहे. राज्यसेवा झाल्यानंतर मी ते 2 व्हिडिओ टाकेलच. त्यामध्ये पूर्ण मुंबईचं जी काही आपण कव्हर करणार आहोत. जनरल नॉलेजमध्ये तुम्ही करंट अफेअर पण करून जा. ठीक आहे, कारण की करंट अफेअर पण विचारतील. क्लर्क्समध्ये तुम्ही, आता मी सिलेबस दाखवला तुम्हाला क्लर्कचा, इथे चालू घडामोडी असा एक शब्द त्यांनी टाकलेला होता. हे बघा, हा आहे क्लर्कचा सिलेबस. इथे बघा चालू घडामोडी, सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेने मुंबई महानगरपालिके संबंधित आणि चालू घडामोडी. पण जेव्हा आपण हे बघितलं होतं निरीक्षक, तेव्हा इथे लिहिलं होतं की सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये मुंबई महानगरपालिकेचा भूगोल, इतिहास, हवामान, स्थानिक वैशिष्ट्य, विविध प्रकल्प, महानगरपालिकेचा अर्थसंकल्प, महानगरपालिका ऑथॉरिटीज. ठीक आहे, तरी आपल्याला जो काही आपण क्लर्कसाठी अभ्यास करतो तो आपल्याला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली हेल्प होणारच आहे निरीक्षकसाठी. तर तुम्ही जनरल नॉलेजमध्ये करंट अफेअर करून जा, सेन्सस करून जा. इंडियाचं असेल, मुंबई महानगरपालिकेमधले सेन्ससचे आकडे असतील, त्यानंतर महाराष्ट्राचे सेन्ससचे आकडे काढून जा, त्यानंतर गव्हर्नमेंटच्या स्कीम आणि योजना करून जा. इम्पॉर्टंट डेज आणि डेट लक्षात ठेवा. ठीक आहे ना. इंटरनॅशनल योगा डे असेल, नंतर वर्ल्ड वॉटर डे असेल, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे असेल, किंवा नॅशनल सायन्स डे कधी असतो, ह्या गोष्टी तुम्ही करून जा. त्यानंतर स्टेटचे डान्स, ॲनिमल किंवा स्टेट बर्ड किंवा स्टेटचं म्युझिक हे करून जा. बाकी तुम्हाला हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटिक्स काहीच करायचं काम नाही. 2 डिसेंबरला पेपर होईल, त्यानंतर कळेलच की नेमकं विचारत काय आहे ते. बट तुम्हाला पूर्ण मुंबईचंच करायचं आहे आणि थोडं सेफ साईड म्हणून ह्या 3-4 गोष्टी करून जा. करंट अफेअर तर करायचंच आहे. करंट अफेअर आणि मुंबईचं सर्व गोष्टी करायच्याच आहेत. हे बघा, करंट अफेअर आणि मुंबईच्या ह्या सर्व गोष्टी करायच्याच आहे. हे सिलेबसमध्ये सांगितलेलंच आहे. बट याच्यासोबत इन ॲडिशन TCS काहीही विचारते, तर TCS मध्ये तुम्ही सेन्सस पण लक्षात ठेवा. इंडिया, महाराष्ट्र आणि BMCचं म्हणजे मुंबईचं, इंडियाचं आणि महाराष्ट्राचं सेन्ससचे आकडे लक्षात ठेवा. गव्हर्नमेंटच्या स्कीम लक्षात ठेवा, स्टेट गव्हर्नमेंटच्या आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इम्पॉर्टंट दिवस, डेज लक्षात ठेवा. आणि आपल्या स्टेटचं डान्स किंवा स्टेट ॲनिमल, स्टेट बर्ड, स्टेट म्युझिक आणि असं अदर स्टेटचे जे इम्पॉर्टंट स्टेट आहेत त्यांचे डान्स फॉर्म्स, त्या स्टेटचं ॲनिमल, त्या स्टेटचं बर्ड कुठलं आहे, ठीक आहे, त्या राज्याचं पक्षी किंवा त्या राज्याचं म्युझिक कुठलं आहे, त्या गोष्टी लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही. कुठला आर्टिकल पार्ट नाही करायचं आहे, कुठलं इतिहासातले कुठले काही बॅटल किंवा वेगवेगळे जे काय असेल ॲक्ट, ते कुठलेच काही करायचे नाही आहेत. ठीक आहे, एवढंच करायचं आहे जनरल नॉलेजमध्ये. इंटेलेक्च्युअल टेस्ट हा शब्द त्यांनी वापरलेला आहे क्लर्कसाठी. बौद्धिक अरिथमेटिक हा शब्द वापरलेला आहे त्यांनी निरीक्षकसाठी. बट आपल्याला 2 तारखेला क्लिअर होईल की जर क्लर्कमध्ये त्यांनी फक्त इंटेलेक्च्युअलच विचारलं, अरिथमेटिकचं काहीच नाही विचारलं, म्हणजे समजून घ्यायचं निरीक्षकसाठी जो सिलेबसमध्ये सांगितलं अरिथमेटिक, तिथे अरिथमेटिकच विचारतील, इंटेलेक्च्युअलचं काही विचारणार नाही. आता बघा, इम्पॉर्टंट चॅप्टर्स किंवा इम्पॉर्टंट काय आहेत, CSAT, ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि मॅथमध्ये इम्पॉर्टंट काय आहे TCSमध्ये, सिलॉजिझम, लॉजिकल नंबर अल्फाबेट सिरीज असेल, मिसिंग लेटर पेअर किंवा मिसिंग नंबर असेल, इक्वेशनचं सिम्प्लिफिकेशन, सिम्पल कॅल्क्युलेशन असतील, ते असतात ना कॅल्क्युलेशन दिलेले, सिम्पल कॅल्क्युलेशन दिलेले असतात ते. नंतर काही क्वेश्चन असे असतात,
इफ प्लस मीन्स मायनस अँड मल्टिप्लिकेशन मीन्स डिव्हिजन, आणि मग इक्वेशन दिलेलं असते, मग तुम्हाला इंटरचेंज करायचे असते साईन, आणि त्यानंतर एक आन्सर काढायचं असतं. कळालं मी काय म्हणतो? कळालं का? एक क्वेश्चन असा असतो बघा, 15 गुणेला 3 ब्रॅकेट मायनस 2 भागीला 1 असं असतं. इथे लिहिलं असतं की इफ प्लस मीन्स डिव्हिजन, नंतर इफ मायनस मीन्स प्लस, इफ प्लस मीन्स मल्टिप्लिकेशन, जिथे जिथे मल्टिप्लिकेशन आहे किंवा जिथे जिथे प्लस आहे असं असतं. पुन्हा तिथं मल्टिप्लिकेशन मीन्स मायनस म्हणजे काय? इफ मल्टिप्लिकेशन मीन्स इफ मल्टिप्लिकेशन मीन्स मायनस, तर ते मल्टिप्लिकेशनच्या ऐवजी इथं मायनस टाकतो आपण. मायनस मीन्स प्लस असेल तर मायनसच्या ऐवजी इथं प्लस टाकतो आपण. हे असं काही असतात आणि ते आपण सॉल्व्ह करतो. पुढे डिस्टन्स अँड डायरेक्शन्स इम्पॉर्टंट आहे. पेअर ऑफ लेटर्स इन वर्ड, मला हे माहिती आहे ना पेअर ऑफ लेटर्स इन वर्ड काय आहे? तर एखादा शब्द असतो, फॉर एक्झाम्पल आपण घेऊ आता रिकवर. आर किती नंबरला आहे अल्फाबेटमध्ये? 18 नंबर. ई 5 नंबर, सी 3 नंबर, ओ 15 नंबर, व्ही 22 नंबर, ई 5 नंबर, आर 15 नंबर. तर पेअर बघा आता कशी बनते. 18 ते ही 22, 18, 19, 20, 21, 22 ही एक पेअर झाली आर आणि व्हीची. ठीक आहे. त्यानंतर हे ओ म्हणजे 15 आहे आणि आर म्हणजे 18 आहे. 15 ते 18, 15 झाला 16, 17, 18 हे असं पेअर असतात. तुम्ही ते बघून घ्या त्याचे व्हिडिओ, तुम्हाला कळून जाईल काय आहे. TCS पॅटर्न बघितला आहे ना कधी? तर चला ठीक आहे. पेअर ऑफ लेटर्स इन वर्ड. नंतर सिटिंग अरेंजमेंट, सर्क्युलर असेल कशी पण सिटिंग अरेंजमेंट राहू शकते. पझल्स आहेत वेगवेगळे, कॅलेंडर आणि क्लॉक आहे, कोडिंग डिकोडिंग आहे, ब्लड रिलेशन्स आहेत, साइन इंटरचेंज टू मेक इक्वेशन करेक्ट. ठीक आहे. म्हणजे कसं असते तुम्हाला नंतर सांगतो मी थोड्या वेळात, एकच मिनिट थांबा. आता एखादं इक्वेशन दिलेलं आहे, ठीक आहे, असं इक्वेशन्स आहे 8 गुणेला 3 भागीला 4 प्लस 7 इक्वल्स टू काय ते दिलेलं असेल. तर तुम्हाला हे साईन चेंज करायचे आहे आणि ते जे इक्वेशन आहे ते सॅटिस्फाय करायचं. ठीक आहे. तर ते तुम्हाला क्वेश्चन बघूनच समजेल काय आहे. थोडक्यात तुम्हाला माझ्या भावना समजल्या असेलच. सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, ॲव्हरेज अँड पर्सेंटेज हे पण करायचं आहे. स्पीड, टाइम, डिस्टन्स, पाईप आणि सिस्टम, प्रॉफिट लॉस, डिस्काउंट, टाइम आणि वर्क. टाइम आणि वर्क तुम्हाला माहिती आहे, 2 माणसं 4 दिवसासाठी 4 दिवसमध्ये काम संपवतात, तर 3 माणसं किती दिवसात संपवणार या टाईपमध्ये. नंतर इफ ए पर्सेंटेज बी मीन्स ए इज मदर ऑफ बी, असे असतात ना क्वेश्चन. इफ ए पर्सेंटेज बी मीन्स ए इज मदर ऑफ बी. आणि मग शेवटी एक इक्वेशन असते समजा के पर्सेंटेज जे हॅश आय. ठीक आहे. इथे पर्सेंटेज म्हणजे काय आहे? ए पर्सेंटेज बी म्हणजे काय आहे? ए इज मदर ऑफ बी म्हणजे काय? के हा जेचा मदर आहे. के इज मदर ऑफ जे. मग असं करून आपण ते रिलेशन फाइंड करतो. आय होप सो तुम्हाला हे पण कळालं असेल. BMC ऍक्ट हे निरीक्षकसाठी आहे सिलेबस, मराठीमध्ये दिलेला आहे, इंग्लिशमध्ये दिलेला आहे. आता बघा TCS एक्झाम फॉर BMC क्लर्क आणि BMC इन्स्पेक्टर TCS मध्ये काय फरक आहे दोन एक्झाम मध्ये हे बघा. आता 100 क्वेश्चन 100 मिनिट आहे क्लर्कसाठी, पण इन्स्पेक्टरसाठी 100 क्वेश्चन 120 मिनिट. थोडा इथे टाइम जास्त आहे. मराठीचे 25 क्वेश्चन आहे, इथे मराठीचे 10 क्वेश्चन आहे. इंग्लिशचे 25 क्वेश्चन आहे, इंग्लिशचे 10 क्वेश्चन आहे इन्स्पेक्टरसाठी. जीकेचे 25 क्वेश्चन आहे, जीकेचे 15 क्वेश्चन आहे इन्स्पेक्टरसाठी. इथे इंटेलेक्च्युअल शब्द वापरला आहे, इथे अरिथमेटिक वापरलेला आहे, इथे बौद्धिक आहे, इथे अंकगणित आहे. तर 25 प्रश्न सांगितलेले आहे, इथे 15 प्रश्न सांगितलेले आहेत. इथे मीडियम जो आहे पेपरचा क्लर्कसाठी तो फक्त मराठीच आहे. इथे जो मीडियम आहे तो मराठी आणि इंग्रजी किंवा इंग्लिश बोथ आहे, दोन्ही भाषेत प्रश्न राहणार आहेत. आणि इथे BMC ऍक्ट वर 50 क्वेश्चन्स आहेत. स्टेप स्कोर. आता BMC एक्झाम each section has time limit. Hence, my advice will be, हा काय करायचं माहिती का? आता तुम्हाला माहिती आहे की 4 सेक्शन मध्ये आहे. एखादा आपण एक्झाम्पल घेऊ.
ते एक एक्झाम्पल घेऊ. ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डी, 25 क्वेश्चन 25 मिनिट आहे. तर तुम्ही असं नका करू की पहिले तुम्ही इंटेलेक्च्युअलचे क्वेश्चन घेतले आणि त्यातच 20 मिनिटं गमवले या 7 क्वेश्चनसाठी, आणि त्यानंतर 5 मिनिटच राहिले होते आणि हे सगळे 18 क्वेश्चन्स बाकी आहेत आणि त्यातले 2-3 सुटले. नको. मॅथ रिझनिंगचे जे क्वेश्चन आहे ते शेवटी घ्या, कारण की एखादे सोपे क्वेश्चन तुमचे राहून जाते. सगळ्यात पहिले नाही का मराठी ग्रामर ओढून टाका. त्यानंतर तुम्ही नाही का इंग्लिश ग्रामर आणि जीकेचे प्रश्न ओढून टाका. मला तर वाटते सर्वात पहिले जीके घ्या, कारण की मराठी ग्रामरमध्ये काही पॅसेज राहतात, ते पॅसेज वाचण्यात तुमचा वेळच गेला पाहिजे, जाईल असं नका करू. सगळ्यात पहिले जीकेचे ओढून टाका सगळे प्रश्न, कारण की जीकेचं कसं आहे, तुम्हाला येत असेल तर ठीक, नाही येत तरी तुम्हाला फेकायचं आहे. निगेटिव्ह नाही आहे. पटकन जीकेचे ओढून टाका, कारण की एखादा क्वेश्चन सोपा असतो तुमचं राहून जाईल असं झालं नाही पाहिजे की टाइम संपला म्हणून राहिला. जीके ओढून घ्या, त्यानंतर मराठी घ्या, त्यानंतर इंग्रजी घ्या आणि लास्टला इंटेलेक्च्युअल किंवा मॅथ रिझनिंगचे प्रश्न घ्या. कारण की मॅथ रिझनिंगचे प्रश्न इथं टाइम बाउंड आहे. 25 मिनिटात 25 प्रश्न ओपन होणार आहेत. असं नाही आहे की पहिले तुम्ही मराठी इंग्रजी सगळं संपवून घेतो, मग शेवटचा 1 तास मी फक्त मॅथ रिझनिंगला देतो, असं नाही आहे यामध्ये. 25 मिनिटात पहिल्या सेक्शनमध्ये फक्त 25 क्वेश्चन ओपन होतील. त्यामुळे सगळ्यात पहिले जीकेचे क्वेश्चन ओढून टाका, त्यानंतर मराठीचे घ्या, नंतर इंग्रजीचे घ्या, नंतर इंटेलेक्च्युअलचे घ्या, कारण की मॅथ रिझनिंगचे त्या सेक्शनसाठी जो काही वेळ असेल बाकी त्या वेळेत तुम्हाला ते कंप्लीट करायचे. तुम्ही स्टार्टिंगलाच हे घेतलं आणि 25 मिनिटापैकी पहिले 20 मिनिटं यातच गेले आणि मग नंतर लक्षात आलं अरे 5 मिनिटं राहिले, 5 मिनिटात तुमचे फक्त मराठीचे झाले क्वेश्चन, आणि डायरेक्ट मग तुम्ही हे 25 मिनिटं झाल्यावर हे 25 प्रश्न गायब होऊन जातात आणि हे नवीन ओपन होतात आणि मग तुमचं राहून जातील दोन सब्जेक्ट राहून जातील. असं नका. ठीक आहे. आय होप सो मी काय म्हणतोय ते कळत आहे तुम्हाला. तर सर्वात पहिले जीकेचे प्रश्न घ्या, नंतर मराठीचे घ्या, नंतर इंग्रजीचे घ्या, नंतर सीसॅटचे घ्या. कारण की हे तिन्ही झाले म्हणजे यातलं काही दुःख राहणार नाही की 1 लाईनर क्वेश्चन होता आणि तो राहिला किंवा काय. याच्यामुळे तुम्ही स्पर्धेच्या बाहेर पण फेकले जाऊ शकता अशा सिली मिस्टेक्समुळं. तर टाइम बाउंड असल्यामुळे ती जी काही सिक्वेन्स राहणार आहे तुमची सिलेक्शन, ती सिक्वेन्स क्वेश्चनची अशी ठेवा जीके, मराठी, इंग्रजी आणि सीसॅट. कारण की सीसॅटचे किती वेळ लागतो एखाद्या पझलला 5 मिनिटं निघून जातात, ते शेवटी ठेवायचं. ते तो सेक्शन जर टाइम संपायला लागला आणि तुमचा एखादा पझलचा क्वेश्चन राहिला तर राहू द्या, पुढच्या सेक्शनमध्ये तुम्ही ऑटोमॅटिक ओपन होणारच आहे, मागे तुम्हाला परत जाता येणारच नाहीये. बट एखाद्या पझलमध्ये 7-8 मिनिटं स्टार्टिंगलाच गमवले तुम्ही, मग नंतर तुमचा एखादा क्वेश्चन जीकेचा राहून जाईल असं नका करू. जीके, मराठी, इंग्रजी हे सगळं संपून टाका, त्यानंतर तुम्ही सीसॅटवर आहे. एखादा क्वेश्चन सीसॅटवर राहिला तरी चालून जाईल. ठीक आहे. आता सेफ स्कोर काय? मराठीमध्ये स्पर्धेमध्ये राहायचं असेल 23+ पाहिजे. आतापर्यंत जेवढ्या आपण सरळ सेवा दिल्या TCSच्या सर्वांना 23+ मिळतात. इंग्लिशमध्ये स्पर्धेमध्ये राहायचं असेल 21+ पाहिजे. तसं तर 22-23 मिळालेच पाहिजे, बट 21+ पाहिजे. वॅकन्सी आहेत 1846, 21+ पाहिजे. त्यानंतर जीकेमध्ये IBPSच्या जीकेमध्ये मिळत नाही मार्क, बट TCSच्या मिळतात. तर 19 ते 20+ तुमचे क्वेश्चन्स जीकेमध्ये राहिले पाहिजे, मुंबईचे. आणि सीसॅट मध्ये 24 सीसॅटमध्ये ऑटोमच पडले पाहिजे तुम्हाला, कारण की हा एक सेक्शन असा आहे की सर्वांसाठी इझी येतो. आणि सर माझं एवढं सीसॅटमध्ये येत नाहीये, तर मग तुम्ही सिलेक्शनच्या बाहेरच आहे. कारण की आज जर वर्षभर तुमचं सरळ सेवा पेपर होऊन तुमचं सिलेक्शन झालं नाही याचं कारणच ते की तुमचे सीसॅटमध्ये काही क्वेश्चन चुकत असतील. 24+ बरोबर पाहिजे. ठीक आहे. म्हणजे मराठीत 2 गेलेत चालतात, इंग्रजीत 3-4 गेलेत चालतात, जीकेमध्ये 4-5 गेलेत चालतात, सीसॅटमध्ये 2 गेलेत किंवा 1 गेलात चालतो. 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 2 12, म्हणजे 85+ क्वेश्चन्स बरोबर असतील तर तुम्ही कुठेतरी मेरिट लिस्टमध्ये सिलेक्शनच्या जवळपास आहात. मला एक सांगतो मी, पुरवठा निरीक्षकाचा कट ऑफ होता ओपन कॅटेगरीचा 182 मार्क, म्हणजे 91 प्रश्न. तलाठीचा सातारा का बीडमध्ये कट ऑफ होता 197 ओपन कॅटेगरी, 197 मार्क्स आहे, 197 मार्क्स. जलसंपदाचा कट ऑफ होता 180 ओपनचा, 180 म्हणजे 90 प्रश्न. कुठला कट ऑफ आहे 160च्या खाली, किंवा कुठला कट ऑफ आहे 170च्या खाली TCS मध्ये? कुठलाच नाहीये. 85च्या वरच प्रश्न असतील तर तुमचं आहे कुठेतरी तुम्ही सिलेक्शन लिस्टमध्ये. 87, 88, 89, 90 पर्यंत प्रश्न बरोबर आले पाहिजे, तेव्हा कुठे तुमचे चान्सेस आहेत. आणि आता निरीक्षकसाठी बघा, मराठीमध्ये 10 पैकी
9 एकच चुकला पाहिजे. इंग्लिशमध्ये पण 10 पैकी एकच चुकला पाहिजे. ठीक आहे. बॉम्बे जीके 15 पैकी 2-3 चुकले चालतील, 12 तरी बरोबर पाहिजे. सीसॅट मध्ये 15 पैकी 14 ते 15च पाहिजे. आणि ऍक्टमध्ये 50 पैकी 43 प्लस पाहिजे बरोबर. लिहून घ्या. बीएमसी निरीक्षकचा कट ऑफ किंवा बीएमसी निरीक्षक मध्ये तुम्हाला म्हणजे जसा आता विधानसभेचा निकाल लागला, सगळे आश्चर्यचकित झालेले आहेत, सरप्राईज झालेले आहेत, त्या टाईपमध्ये बीएमसी निरीक्षकचा कट ऑफ लागेल. तुम्ही विचार पण करणार नाही एवढा कट ऑफ लागू शकतो, कारण की ऍक्ट काही मुलांचा असा आहे की 50 पैकी 50 भाऊ. त्याच्यामुळे 43 प्लस जर असेल तर तुम्ही आहात रेसमध्ये. तुमचं तिथं टार्गेट पाहिजे. काही झालं तरी त्या दिवशी माझे 90 ते 92 प्रश्न बरोबर आले पाहिजे. निरीक्षकचं प्रिपरेशन जे ऑलरेडी सर्व्हिसमध्ये आहेत, जे ऑलरेडी बीएमसी मध्ये आहेत, जे ऑलरेडी अदर महानगरपालिकेत आहेत, जे ऑलरेडी STI, ASO, PSI जे आहेत, ते लोक पण करत आहेत. ऑलरेडी सर्व्हिसमधले पोस्ट होल्डर्स, हुशार विद्यार्थी बीएमसी निरीक्षकासाठी ट्राय करत आहेत, कारण की एका दशकातून एकदा संधी मिळते. ठीक आहे. एका दरवर्षीच नसते. असे तपलेले मुलं आहेत. तर त्याचं मी ते गांभीर्य लक्षात घ्या आणि बघा आता कसं करायचं. तर ज्या लोकांचं राज्यसेवाचं काही फोकस नसेल तर राज्यसेवामध्ये गमवू नका टाइमपास. तुमचं तसे होणार नसेल तर ते बीएमसीवर फोकस करा. ठीक आहे. आय होप सो सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. मला अजून तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या होत्या, की एखादा प्रश्न घ्यायचा होता, त्या प्रश्नाचं स्वरूप काय राहील, कसं राहील, त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या. बट वेळ नाहीये. तुम्ही समजून घ्या. मला तुम्हाला इन डिटेल एक क्वेश्चन दाखवायचा होता, की मराठीमधला क्वेश्चन कसा असतो, इंग्लिशमध्ये क्वेश्चन कसा असतो, जीके मध्ये कसा क्वेश्चन राहू शकतो, सीसॅट मध्ये क्वेश्चन कसे राहतात. बट त्याला वेळ नाहीये. त्याच्यामुळे आपण लवकरच स्किप करतोय. ठीक आहे. कळालं? आय होप सो सर्व गोष्टी तुम्हाला कळालेल्या असतील. चलो बाय बाय, टेक केअर. काही गोष्टी कळायला नसतील, माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर माफ करा. काही डाऊट असतील कमेंट करा. बीएमसी क्लर्कचं हॉल तिकीट आलेलं आहे. बीएमसी निरीक्षकचं हॉल तिकीट 3-4 दिवसात अवेलेबल होईल. निरीक्षकचा पेपर 10 डिसेंबरला आहे. क्लर्कचा पेपर 2 तारखेपासून तर 12 डिसेंबरपर्यंत आहेत. निरीक्षकसाठी तुम्ही अभ्यास करत असाल तर फोकस करा बीएमसी ऍक्टवर आणि एकही मिनिट गमवू नका. मागचे 5-6 पेपर डाउनलोड करा TCSचे आणि अनालिसिस करून अभ्यास करा. मराठी, इंग्रजी, जीके, मॅथ, रिझनिंग हे तर पक्कच करून घ्या. इथं मार्कच गेले नाही पाहिजे. त्यानंतर निरीक्षकचा असेल तर ऍक्ट पण पक्का करावाच लागेल. क्लर्कचा जो अभ्यास तुम्ही मन लावून करणार आहे तो क्लर्कचा अभ्यास तुम्हाला पूर्णपणे निरीक्षकमध्ये कामात पडणार आहे. निरीक्षकचा आणि क्लर्कचं जीके ऑलमोस्ट सेम आहे, फक्त चालू घडामोडी जास्त राहतील क्लर्कमध्ये. निरीक्षकमध्ये चालू घडामोडीचं काही एवढं सांगितलेलं नाहीये. चलो ठीक आहे. बट तुम्ही क्लर्कचा अभ्यास केला तर ऑलरेडी सेफ साईड म्हणून तुमचं चालू घडामोडी वगैरे ह्या त्या गोष्टी होऊनच जाईल निरीक्षकसाठी. इन केस जर विचारलंच त्यांनी तर तुम्ही सेफ राहणारच आहात. ज्या लोकांनी बीएमसी क्लर्कचा फॉर्म भरला नसेल, फक्त निरीक्षक करत असेल तर मराठी, इंग्रजी, जीके, मॅथ, रिझनिंग पक्क करून घ्या. ऍक्ट 4 वेळा रिवाइज करा कमीत कमी. ठीक आहे. चुकीला माफी नाही निरीक्षकमध्ये. एक जरी प्रश्न गेला की गेला. माझी सकाळची शिफ्ट होती, माझं मन लागलं नाही किंवा असं काहीच नाहीये तिथे. चालेल. ठीक आहे. जास्त बडबड करून फायदा नाही. थँक्यू. बाय बाय. टेक केअर. सर्व गोष्टी मी इन डिटेल सांगितलेल्या आहेत. काय फरक आहे ते पण सांगितलेलं आहे. आपले व्हिडिओ तुम्ही सर्व बघा, नक्कीच फायदा होईल. बीएमसी ऍक्ट 1888 वर 16 लेक्चर टाकलेले आहेत. जबरदस्त कंटेंट आहे तो. बाय बाय.